यानंतर एक मोठी बातमी पाहूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस आली आहे। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही नोटीस काढली। आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या अनुषंगाने सबळ पुरावे तत्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। पुरावे न दिल्यास कारवाईचा देखील इशारा देण्यात आलाय। धाराशिव लोकसभेत पाटील विरुद्ध निंबाळकर परंपरागत राजकीय वाद पेटलाय। ओमराजे आणि अर्चना पाटील यांनी परस्पर विरोधी आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली होती आणि याच तक्रारीच्या अनुषंगाने नोटीस बजावण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडे। बालाजी, काय एकमेकांच्या तक्रारी होत्या परस्पर विरोधात? श्वेता, एकूण जर बघितलं तर निवडणूक आज उमेदवारी अर्ज जे आहे ते मागे घेण्याचा शेवट दिवस आहे। तोपर्यंत धाराशिव लोकसभा निवडणूक जी आहे ती रंगात आलेली आहे। मूळ लढत जी आहे ती अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात आहे आणि याच उमेदवाराने जे आहे ते एकमेकाविरोधात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ज्या आहेत केलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी त्यांना नोटिसा पण काढलेल्या आहेत। त्याच्यामध्ये अर्चना पाटील यांनी जी तक्रार केली तेरणा हॉस्पिटलमध्ये रुग्णावर उपचार केले जातात आणि त्या रुग्णांचे मोफत उपचार नावाखाली पैसे शासनाकडून लाटले जातात असं ओमराजे यांनी वक्तव्य केलं होतं। त्याचे पुरावे सुद्धा जाहीर सभेत त्यांनी काही लोकांना दाखवले होते। त्याच्यावर जे आहे ते आक्षेप घेतलेला आहे। कालच या विषयावरती राणा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरावे द्या अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशारा दिला होता। एवढंच नाही तर त्यातील उपचार किती झाले, पुरावे हे किती झाले सुद्धा पत्रकारासमोर त्यांनी सगळं मांडलं होतं। त्यानंतर दुसरं जे आहे ती ओमराजे निंबाळकर यांनी जी रॅली झाली होती उमेदवारी दाखल करण्यासाठी, त्या रॅलीमध्ये जे लोकांना जे आहे ते 500 आणि 1000 रुपये देऊन गर्दी केली त्याची तक्रार जी आहे ती निवडणूक विभागाकडे केली होती। या अनुषंगाने जे आहे ते दोन्ही उमेदवारांना जे आहे ते सचिन डॉक्टर ओंबासे यांनी जिल्हाधिकारी यांनी नोटिसा काढलेल्या आहेत आणि या नोटिसांचं उत्तर त्यांना देण्यासाठी सांगितलेलं आहे। निवडणूक रंगात आलेली असताना हे जे प्रतिस्पर्धी जे आहेत एकमेकांसमोर उभे टाकल्याचे चित्र पुन्हा आपल्याला पाहायला मिळतं। बालाजी, धन्यवाद या माहितीसाठी। आणखी